सगळीकडे बातम्या पसरू लागलेत की पाऊस 2026ला कमी पडणार, काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार। परंतु आज आलेला जो अंदाज आहे यामध्ये सांगण्यात आलंय टोटल 21 जिल्ह्यांमध्ये यावेळी पाऊस काळ एकदम कमी असणार आहे। या जिल्ह्यांमध्ये पहिला पेरणीचा पाऊस या ठिकाणी लेट येणार आहे, त्यामुळे मका पीक असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कापूस, मटकी, तूर अशा प्रकारच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अमेरिकेतील अनुभवी हवामान खात्याने तसेच महाराष्ट्रातील अनेक हवामान खात्याने आणि देशातील 25 ते 30 वर्ष अनुभवी तज्ञांनी आणि हवामान खात्याने यावेळी या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पाऊस काळ लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे पहिल्या पिकासाठी शेतकऱ्यांसाठी आता धक्का देणारी बातमी समोर आली आहे। त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2026ला पाऊस काळ कसा राहणार आहे, मान्सून पाऊस नेमकं किती तारखेला येणार, पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत असा चालू राहणार आणि त्यानंतर कधी बंद होणार, याबद्दलची धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। आज आलेल्या हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात दुष्काळ पडणार, 1972 पेक्षा मोठा दुष्काळ या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। होय, बरोबर ऐकताय तुम्ही, ज्यावेळी मे महिना आणि एप्रिल महिना या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत असतो त्या वर्षीचा पाऊस हमखास या ठिकाणी लांबणीवर पडत असतो आणि तशाच प्रकारची परिस्थिती सध्याला तरी वातावरणामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मागच्या मार्च महिन्यामध्ये गारांचा पाऊस पडला, काही ठिकाणी वादळी वारी झाली, अजून सुद्धा वातावरणामध्ये कधी कधी मोठे वारे सुटू लागलेत, पावसाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी अजून सुद्धा होत आहे। आभाळ येतं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये आता अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत असतो आणि त्यामुळे असं सांगण्यात आलंय जर आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा पावसाचं वातावरण होत असेल तर हवामान खात्याचा अंदाज असं सांगतो की पुढच्या पहिल्या पिकाला हा पाऊस मोठा धोका देत असतो। त्यामुळे हवामान विभागाने दिला सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा, कारण प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली आहे की त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार असून त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रातील मुख्य 21 जिल्ह्यावर धडकणार आहे। ही गोष्ट साधी नाही आहे, तर सुपर एल निनो आता आलाय। यावेळेस या ठिकाणी नुसता सुपर एल निनो नाही तर त्यापेक्षाही भयानक एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही पडणार नाही, तर बाकीच्या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस पडणार नसून फक्त तुरळक ठिकाणी पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देण्यात आल्या, विशेषतः शेतकऱ्यांनाही आता अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। सध्याला महायुद्धामुळे जनतेपुढे पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, गॅस संकट उभे राहिले आहे, पण त्यापेक्षाही मोठं संकट आता या ठिकाणी येणार आहे। या पावसाळ्यात तुम्हाला खोटं वाटेल पण परिस्थिती आता गंभीर होणार आहे, कारण की सुपर एल निनो हा दर 10 ते 15 वर्षांनी येत असतो। तुम्हाला आठवत असेल 2023ला पण मागच्या 2-3 वर्षाच्या पाठीमागे अशा प्रकारची परिस्थिती झाली होती। तुम्हाला आठवत असेल लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ सुद्धा पडण्याची शक्यता होती। तोच इतिहास पुन्हा घडणार असल्याची शक्यता आहे। तुम्ही म्हणाल पॅसिफिक महासागर हा आपल्यापासून लांब आहे, पण लक्षात घ्या पॅसिफिक महासागर हा पृथ्वीच्या 45% भाग याने व्यापलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये घडलेला प्रत्येक गोष्टीचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर होतो आणि विशेषतः महाराष्ट्रावर याचा परिणाम आता गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। 21 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका या ठिकाणी असल्यात आता पाहायला मिळतंय। त्याचा सगळ्यात मोठा फटका भारताला आणि 21 जिल्ह्यांमध्ये असं सांगण्यात आलंय की पुढच्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे आणि 15 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये पाऊस पडणार नाही असं सांगण्यात आलंय। जर तुम्हाला वाटत असेल की 2025 या मागच्या वर्षी पाऊस भयानक होता तर थांबा, तुम्ही आनंदित होऊ नका, कारण 2026 मध्ये निसर्ग असा काय मूड या ठिकाणी आता करू लागलाय की ज्याची कल्पना सुद्धा तुम्ही केली नसेल। भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेच्या नौवा संस्थेने आता संयुक्तपणे एक असा इशारा देऊन टाकलाय ज्यामुळे खुद स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता ही नावे सांगितलीत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आणि 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। पण याचं कारण आता असं आहे की आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरात तिथे सुपर एल निनो नावाचा एक महाकाय राक्षस तागा झालाय।
हा राक्षस फक्त पाऊसच गिळणार नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आग लावून देणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आता जनतेला अलर्ट केलंय। हा केवळ अंदाज नाही तर या ठिकाणी विनाशाचं चक्र या ठिकाणी सुरू झालंय। नेमकं आता काय काय घडतंय त्या महासागरात आणि तुमचे 21 जिल्हे कोणते आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजची एक चूक तुमच्या कुटुंबाला तहानेने व्याकुळ करू शकते। प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे, पण सध्या तिथे काहीतरी विचित्र घडू लागले। समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढू लागले आहे। जेव्हा हे तापमान सामान्य पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जेव्हा वाढते तेव्हा त्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एल निनो म्हणतात। मग कोणते आहेत जिल्हे जिथे आता या पावसाचा मोठा फटका बसणार आहे? तुमचा जिल्हा जर या यादीत असेल तर तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहे पुढील 30 सेकंदाच्या आतमध्ये सर्व काही तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। बघा, नेमका हा सुपर एल निनो म्हणजे काय असतो, त्याचा परिणाम एवढे लांब भारतावर कसा काय होतो, तर हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही हवामानाचे तज्ज्ञ होऊन त्या ठिकाणी जाल। इतक्या सोप्या भाषेत सांगतोय तर सुपर एल निनो हा एक असा आहे की एक उष्णतेचा आता एक गोळा आहे। हा गोळा आता पॅसिफिक महासागरातून भारताकडे सरकतोय। याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर होणार आहे, जो पाऊस जून महिन्यात धडकायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यात पाऊस पडणार आहे, पण कसा पडणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा आणि काही ठिकाणी अजिबात पडणारच नाही। बघा, असं सांगण्यात आलंय 21 जिल्हे आहेत, 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची भरपूर टंचाई होणार आहे आणि 15 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये आता पहिल्या पिकाला पाऊसच नसणार आहे। अमेरिकेच्या हवामानशास्त्रज्ञांनी सांगितलंय यंदा मान्सूनचे वारे या उष्णतेमुळे आपली दिशा बदलणार आहेत। हवामान विभागाने आधी या 16 जिल्ह्यांची यादी दिली होती, पण ताज्या अपडेटनुसार आता ती संख्या वाढवल्या आणि 21 वर गेल्या। 21 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत। या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणार आहे। मराठवाडा आणि विदर्भातील आता परिस्थिती इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि नंतर दुष्काळ पडणार याची यादी आता या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केले, सरकारने आतापासूनच चारा छावण्या आणि पाणी आता पुरवठ्याचे नियोजन सुरू केले। पण हा प्रश्न आहे की जर पाऊसच पडला नाही तर धरण तरी कशी भरणार, लोकांनी पाणी तरी कसे प्यायचं? जे पुण्याच्या वेधशाळेने अंदाज दिलाय त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की यंदा पावसाळा कोरडा ठणठणीत असणार आहे। आता या पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात आता दुष्काळाच्या छायेत जाणार, पण याचा उलटा परिणाम अवकाळी पावसात झालाय। कारण सध्या उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक महासागरी साखळी तयार झाल्या। यामुळे गेल्या 48 तासात कोल्हापूर, सातारा, सांगली गारपीट झाल्या। आता हे खरं तर सुपर एल निनोच्या आगमनाचे लक्षण आहे। लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडला तर 100% या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती नेहमीप्रमाणे निर्माण होते। मग आता कोणते जिल्हे आहेत जिथे दुष्काळ पडणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुढील 15 दिवसात उन्हाचा चटका 10 पटीने वाढणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊसच नाही? याची आता आपण यादी पाहतोय। प्रशांत महासागरात झालेला बदल हा इतका तीव्र आहे की त्याने संपूर्ण जगाचे ऋतुचक्र बदलून टाकले आहे। एकीकडे ऑस्ट्रेलियात वणवे पेटलेत तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय। पण भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडा आभाळ आणि उन्हाच्या झळा आहेत। सामान्य एल निनो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो 10 ते 15 वर्षांनी येतो आणि 2026च्या पावसाळ्यामध्ये आता या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये सुपर एल निनो सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आता प्रशांत महासागराच्या 3.4 भागात आता या ठिकाणी पाण्याचा तापमान सातत्याने वाढू लागलंय। कोणत्या जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे? कुठे पावसाचा या ठिकाणी थेंबही पडणार नाही? पुण्याच्या वेधशाळेचा तो रिपोर्ट काय सांगतोय? पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्याचे तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते। हे तापमान माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे। उन्हाळ्यातला हा तडाखा म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या दुष्काळांची नोंद आहे। जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा अभ्यास काय सांगतोय तर पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाबद्दल थोडी आशा दाखवली होती,
पण 7वा जो अंदाज आहे तर तो 99% खरे येण्याचा अंदाज असतो। जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडले आहे त्याने सर्वांना हादरवून सोडला आहे। महाराष्ट्राच्या या ठिकाणी पावसाबद्दल म्हणजे जो पहिला मान्सून पाऊस येतो तर तो जून मध्ये कदाचित थोडा पाऊस या ठिकाणी येईल, परंतु आता हे 15 जिल्हे आहेत जिथे या ठिकाणी पाऊस पहिला अजिबात नसणार आहे। 21 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी आता पाऊस असेल, परंतु आता पहिल्या पिकाला पाहिजे तेवढा ओली होणार नाही आहेत। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे मुख्य महिने आता पूर्णपणे कोरडे जातील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार, पेरण्या कोणत्या वाया जाणार हे आता आपण सविस्तरपणे पाहूया। याचा अर्थ असा की जर तुम्ही जूनच्या सुरुवातीला घाईघाईने पेरणी केली तर तुमचं बियाणं मातीत गाडलं जाण्याची शक्यता आहे। पावसाचा मोठा या ठिकाणी खंड यंदा पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचे कंबरड मोडण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री दोघांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे इशारे दिलेत। संसदेत आता जशी कोरोनासाठी तयारी केली आहे तशीच तयारी आता महादुष्काळाची केली जात आहे। आयोडी सध्या निगेटिव्ह मोडमध्ये आहे। याचा अर्थ समुद्रातून आता अरबी समुद्रातून येणारे वारे आपल्याला साथ देणार नाहीत। मग कोणते ते 21 जिल्हे आहेत ज्यांची नावं आता स्वतः सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेत बघा। या ठिकाणी आता जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा उन्हाचा कडाका असं जाणवेल। कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा इतका वाढेल की घरात बसणं कठीण होईल। ही सर्व माहिती ताजी आकडेवारी पाहिल्यानंतर मनात थोडी दडदड होण्याचं स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट इथे स्पष्ट होते आहे की माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे। एक शक्यता आहे, हवामान खात्याचा एक तांत्रिक अंदाज आहे। निसर्ग कधी आपली चाल बदलेल सांगू शकत नाही, पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस दडी मारेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी एकदम कमी स्वरूपात असेल ते सुद्धा तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आत सांगणार आहे। बघा आता विज्ञानाचे असे मोठे संकेत दिसून येत आहेत जेव्हा डोळे झाकून आता बसणं धोक्याचं ठरू शकतं। म्हणून सावधान होऊन जा, कारण या ठिकाणी आतापासून पावलं जर उचलली नाहीत तर पुढचा काळ या ठिकाणी कठीण तुम्हाला येऊ शकतो। स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काही गोष्टी सांगतो, नीट समजून घ्या। पहिली स्टेप, पेरणीची अजिबात घाई करू नका। दरवर्षी आपण मृग नक्षत्रात पहिल्या पावसावर पेरणी करतो, पण यंदा एल निनोचे सावट आहे। जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 ते 7 इंच खोलावा त्या ठिकाणी ओलावा जो आहे तर होत नाही, किमान 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये या ठिकाणी महागाईचे बी अजिबात या ठिकाणी टाकू नका, अन्यथा दुबारा पेरणीचे संकट तुमच्यावर येऊ शकते। दुसरी स्टेप, पाण्याची साठवणूक आणि नियोजन करा। तुमच्या घरातील किंवा शेतीतील पाण्याचा वापर आतापासूनच जपून करा, 50% कमी करा। ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा विहिरी पुनर्वसन याकडे लक्ष द्या। लक्षात ठेवा, यंदा पाण्याचा एक थेंब हा सोन्यासारखा महाग असणार आहे। तिसरी स्टेप, आता तुमचं जनावरं वगैरे असतील, कारण शेतकऱ्यांकडे जनावर वगैरे असतात, तर चाऱ्याचे नियोजन तुमच्याकडे करायचं आहे। भविष्यात चाऱ्याचा तुटवडा आता भासू शकतो, त्यामुळे कडबा, पेंड, हिरवा चारा साठवून ठेवण्याचे तुम्ही काम करायचं आहे। चौथी स्टेप, सरकारी योजनांचा लाभ घ्या। सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणत्या सवलती किंवा मदत केल्या जातील यावर लक्ष ठेवा। पीक विमा भरला नसेल तर वेळेत भरून घ्या, जेणेकरून निसर्गाच्या कोपापासून तुमचं आर्थिक संरक्षण या ठिकाणी होणार। पाचवी स्टेप, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जातात, त्याकडे दुर्लक्ष करा। हवामान विभागाचा अधिकृत या ठिकाणी डेटा ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।